बातमी जी आहे ती गडचिरोलीमधून आहे। गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा माओवादी हालचाली जे आहेत ते दिसून आलेले आहेत। हिदूर दोबूर मार्गावर माओवादी बॅनर पत्रकं आढळली आहेत। 26 ते 30 जुलै दरम्यान गडचिरोली जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलंय। जल, जंगल आणि जमीन मुद्द्यांवर माओवाद्यांनी एल्गार केलाय। गडचिरोली पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे आणि सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। महेश, मध्यंतरी ज्या माओवाद्यांच्या विरोधात कारवाई झाल्या त्यानंतर माओवाद संपुष्टात आल्याच्या संदर्भात म्हटलं गेलं, पण आता पुन्हा हा बॅनर असेल, पत्रकं असतील, यावरनं माओवाद ऍक्टिव्हेट झालाय असं म्हणायचं का? विशाल, आता या संदर्भात अनेक तर्कवितर्क आहेत। पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे, मात्र भामरागड तालुक्यातील हिदूर दुबूर मार्गावर जे बॅनर आणि पोस्टर आढळलेलं आहे आणि त्यात त्यांनी काही गोष्टी माओवाद्यांनी केलेल्या आहेत। विशेषतः माओवाद्यांचा जो दरवर्षीचा शहीद सप्ताह असतो तो 28 जुलैपासून सुरू होतो आणि त्यामुळे माओवाद्यांनी या बॅनर पत्रकामध्ये 26 ते 30 जुलै दरम्यान हा जो आहे बंदचं आवाहन केलेलं आहे आणि त्यात त्यांनी महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामध्ये त्याने जल जंगल जमिनीचा हक्कासाठी हा लढा असल्याचं बोललेलं आहे आणि विशेषतः ज्या उद्योग या भागात येत आहेत आणि जे पोलीस ठाणे नवीन उघडली जात आहेत त्या संदर्भात आक्षेप नोंदवत त्यांनी एकूणच जुन्या ठार झालेल्या सहकाऱ्यांच्या संदर्भातल्या गोष्टी त्या पत्रकात नमूद केलेल्या आहेत आणि काही गोष्टींवर माओवाद्यांनी आक्षेप व्यक्त केले। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे। पत्रक पोस्टर नेमके किती आहेत, कोणाचे आहेत, हे खरे आहेत का काय या संदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। कारण अलीकडे एटापल्लीमध्ये जे पत्रक आढळले होते त्या संदर्भात 2 लोकांना पोलिसांनी अटक केली आणि ते माओवाद्याचे पत्रक नसल्याचं म्हटलं होतं। मात्र आजचे पत्रक जे आहेत ते शहीद सप्ताहाच्या पूर्वसंध्येला सापडल्यामुळे पोलीस अलर्ट आहेत आणि पोलीस कुठलाही धोका पत्करू इच्छित नाहीत। त्यामुळे एकूणच माओवाद्यांच्या समर्थक किंवा माओवाद्यांचे हे पत्रक त्याचा तपास जो आहे तो आता केला जातो। धन्यवाद महेश या सगळ्या माहितीबद्दल।